नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलचं नाव आहे कोकणी स्नेहल. मी नवीनच चॅनल ओपन केले. सो नवीन चॅनलची सुरुवात म्हणून पहिल्यांदा गोड बनवण्यासाठी मी आज गुलाबजाम करणार आहे. तर मी इथे क्वालिटीचं गुलाबजामचं प्रेमिक्स घेतले. त्यातल्या गाठी आधी थोड्या होत्या त्या मोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग थोडं पाणी टाकत थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतले. थोडं पीठ मळून असा गोळा तयार करून घेतला, जो की नाही घट्ट पण नाही आहे आणि एकदम पातळ पण नाही, असा मीडियमचा घ्यायचा करून. तो मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवला होता, 10-15 मिनटासाठी. वरती पाणी लावलं होतं, पाण्याचा हात लावला होता जेणेकरून ते सुकून जावं. इकडे दुसऱ्या गॅसवरती मी साखरेचा पाक करायला ठेवला होता. त्यासाठी अर्धा किलो साखर घ्यायची. जर 2 वाट्या साखर असेल तर 2 वाटी पाणी अशा मेजरमेंटनी घ्यायचे. तसंच इकडे दुसऱ्या गॅसवरती मी तेल तापायला ठेवलं होतं. इकडे आता बघताय तुम्ही, बघा गोळा जरा व्यवस्थित मुरला आहे. आता त्याचे थोडे छोटे गुलाबजाम करून घ्यायचं. जरा जास्त व्यवस्थित मळून घ्यायचं तो पीठ, जेणेकरून ते फुटायला नाही पाहिजे तेलात गेल्यावरती किंवा पाकात टाकल्यावरती. मी आता गुलाबजाम थोडे करून घेते. चेक करते, गुलाबजाम टाकून एक पिठाचा गोळा टाकला तेलात, तापले का नाही ते चेक करते. जर तो पिठाचा गोळा असा खाली तळाला जाऊन वरती आला ना की समजायचे तेल तापले. तुम्ही बघू शकताय, ते बघा तेल बऱ्यापैकी तापले. परत मी ते थोड्या निम्म्या पिठाचे गुलाबजाम करून घेतलेत. आता एक सोडूया. बघा, एक मी 5 ते 6 सोडलेत तेलात, कारण मी तेल थोडंसं घेतलं होतं, कमी घेतलं होतं. त्यांना आता हलवत राहायचं, जरा असं तेल थोडं सोडत राहायचं. लालसरपणा आला की त्यांना परतून घेतलेत. तुम्हाला कसा पाहिजे, जास्त डार्क लाल पाहिजे की एकदम नॉर्मल लाल पाहिजेत, कसे पाहिजेत ते घ्यायचे, तसे तळून घ्यायचे. चांगला लालसरपणा झाला आहे, मला जसे पाहिजे होते तसे. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. इकडे पाकात जरा वेलची टाकली की जेणेकरून चांगला फ्लेवर यायला पाहिजे. तसेच मी बाकीचे पण गुलाबजाम ते तळून घेतले थोडे. चेक करते पाक.
तार सुटली ना पाकाला की समजायचं आपला पाक तयार झाला. सो मी गॅस बंद करून ठेवला होता तोपर्यंत. आता मग बाकीचे गुलाबजाम जे तळलेले आहेत ते पाकात टाकून घेऊया. ज्याच्यात केला होता त्याच्यातच टाकलेत. त्याच्यानंतर मी थोडे एक संध्याकाळी डब्यात काढून ठेवले होते सगळे. तर चेक करते बघा कसा मुरलाय पाक तो. तर बघा तुम्हाला दिसतच असेल कसा मुरलाय पाक. छान मुरलाय. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.